नमस्कार। हेडलाईन नंतर कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी बघूयात। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जवळपास 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केलेत। या सगळ्या दगडफेकीमध्ये 8 ते 10 वाहनांचं नुकसान झालं असून काही पोलीस कर्मचारी देखील या दगडफेकीमध्ये जखमी झालेत। कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ 2 गटात तुफान राडा झाला। बॅनर लावण्याच्या वादातून 2 गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांची देखील चांगलीच तोडफोड केली आहे। कोल्हापुरातल्या सर्किट बेंच पासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र दगडफेकीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे। एक जमाव त्यांच्यातला टोळक्याने एक दगडफेक कमानीवर केली दुपारच्या रागाच्या भरात की आम्हाला इथं करू दिलं नाही कार्यक्रम। त्या पद्धतीने दगडफेक केल्यानंतर दोन्ही जमाव एकमेकांसमोर आल्यानंतर हा सगळा उद्रेक घडला। 10-12 गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत, कमानीवर दगड फोडलेला आहे, दगड टाकण्यात आलेले आहेत। जो झेंडा लावलेला होता जो समाजाचा आपला तो फाडण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहरातील याच सिद्धार्थनगर परिसरामध्ये काल रात्री आहे ते दोन्ही गटामध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली, दगडफेक आहे ती पाहायला मिळाली। खरं तर याच चौकामध्ये एका फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनाचे पोस्टर लागलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे ती आणली, मात्र इथं जे सिद्धार्थनगर आहे सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी त्याला विरोध केला। दोन्हीकडच्या जर बघितलं तर आपण किमान 1000 लोक आहेत ते या ठिकाणी जमले होते आणि एकमेकांच्यावर दगडफेक आहे ती सुरू होती। काही गाड्यांची देखील तोडफोड केलेली आहे, काही गाड्या जाळण्याचा देखील प्रयत्न आहे तो केलेला आहे। नागरिक या ठिकाणी दगडफेक करत होते। ज्या नागरिकांनी या ठिकाणी दोन्ही गटातील जे नागरिक या दगडफेकीमध्ये सहभागी होते त्यांच्यावर आता पोलीस कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर कोल्हापुरात नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। शुक्रवारी सकाळी 11 वाजता एका मंडळानं वर्धापन दिनाचा फलक उभारला। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता अर्थात काल ध्वनिक्षेपक उभारून रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला। शुक्रवारी दुपारी 12 वाजता सिद्धार्थनगरचे स्थानिक लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेले। तर दुपारी 1 वाजता पोलिसांकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेण्यात आली। संध्याकाळी 6 वाजता मंडळाकडून वर्धापन दिनाची पुन्हा तयारी करण्यात आली। शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता वर्धापन दिनाचे आणखी 3 नवे फलक उभारण्यात आले। काल रात्री 9 वाजता साऊंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी झाली आणि मग 9:30 वाजता 2 गट हे समोरासमोर आले, त्यांच्यात दगडफेक झाली। शुक्रवारी रात्री 10 वाजता दोन्ही गटांकडून दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली। नंतर 10:15 वाजता पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा तिथे दाखल झाला। रात्री 11 वाजता पोलिसांचा जमावाशी संवाद झाला। रात्री 11:15 वाजता सिद्धार्थनगरमधील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली। तर शनिवारी म्हणजे आज सकाळी 7 वाजता रात्रीपासूनच पोलिसांची इथे गस्त आहे आणि सकाळी तगडा बंदोबस्त दिसून आला। सकाळी 7 वाजता रात्रीच्या हिंसाचारात 10 वाहनांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। सकाळी 7 वाजताच 150 दंगलखोरांविरोधात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले। आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा।